जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा तू खूप मोठा होणार आहेस, खूप नाव कमावणार आहेस. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तू तुझ्या कार्यामध्ये नक्की यशस्वी होणार आहेस. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहेस. बाळा, खूप वाईट दिवस सहन केलेस ना, खूप दुःख सहन केलेस ना. जे व्हायचं नव्हतं तेच तुझ्या मनाविरुद्ध झालं ना. मग आता तुझ्या दुःखाचे दिवस संपणार आहे असंच समज. कारण प्रत्येक दिवस टिकून राहत नाही, एका पाठोपाठ एक दिवस येत जात असतात. म्हणून आता दुःखाचेही दिवस संपणार आहेत. हळूहळू सुखाचे दिवस सुरुवात होणार आहे. तुझी वाटचाल एका चांगल्या गोष्टीच्या दिशेने होणार आहे. एक मोठं ध्येय तुझी वाट बघत आहे. देवाचे देवदूत तुझं रक्षण करत आहेत. घाबरू नकोस. तुझ्याही प्रत्येक स्वप्नाला आता उजाळा मिळणार आहे. तुझ्या मनात असलेली छोटी मोठी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त प्रयत्न सुरू ठेव आणि हार मानू नकोस. जर तुझाही देवावर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर. बाळा, मनाला समजावून सांग की आपल्याला हरायचं नाही, आपल्याला थकायचं नाही. पाहिलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. जीवनात कितीही अडथळे आली, कितीही पायाला काटे रुतली तरी थांबायचं नाही. कितीही दगडधोंडे मार्गात आडवे असले तरी त्यांना डावलून आपल्याला पुढे जायचंच आहे. जेव्हा तू आपल्या मनाला मजबूत बनवशील, प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी तयार करशील, तेव्हा तुझं मन तुला ओरडून सांगेल की थांबायचं नाही, पुढे जात राहायचं आहे. जर तुझ्या मनाचीच तयारी नसेल तर तुझी इच्छा असून देखील तू पुढे जाऊ शकत नाही. म्हणून बाळा, आपल्या मनाला तयार कर. पहिली गोष्ट म्हणजे मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाक. कारण नकारात्मक विचार तुला प्रत्येक चांगली गोष्ट करताना 100% अडवणारच आहे. म्हणून आत्ताच लगेच या क्षणी नकारात्मक विचारांना चालतं कर. आणि हे सर्व करण्यासाठी तुला स्वामींची गरज असेल. म्हणून जर तुला जमलं तर स्वामींच्या मठात जा. तिथे तुला फक्त सकारात्मक विचार तुझ्या मनात येतील. जर जवळपास मठ नसेल तर स्वतःच्या घरी स्वामींच्या फोटोसमोर बस, स्वामींचा जप कर. बघ, तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार आपोआप दूर व्हायला सुरुवात होईल. आणि हे सर्व काही एका क्षणात होणार नाही, यासाठी थोडासा वेळ लागेल. म्हणून बाळा, जर नकारात्मक विचार दूर करायचे असतील तर लगेचच ही क्रिया सुरू कर. तुला कुठल्याही अंधश्रद्धेच्या भावना मनात आणायच्या नाही. कोणाला पैसे द्यायचे नाही, कोणाकडून कसलंही देवाचं काम करून घ्यायचं नाही. तुला फक्त तुझ्या परीने होईल तेवढी देवाची सेवा करायची आहे, लोकांना मदत करायची आहे, अन्नदान करायचं आहे. बस हे केलं ना तर तू खूप मोठं चांगलं काम करतो आहेस. फक्त मन साफ ठेव. मनात कुठलेही वाईट विचार ठेवू नकोस. तुझं मन साफ असेल तर देवही तुझ्याकडे स्वतः चालत येतील. जर कोणाचं चांगलं होत आहे ना तर ते बघण्याची आपली हिंमत पाहिजे आणि आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. जर दुसऱ्याचं चांगलं होत असेल आणि त्यामुळे आपल्याला दुःख होत असेल तर आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी वाईट विचार नक्की आहेत. म्हणून बाळा, स्वतःच्या मनाला समजवायला शिक की प्रत्येकाचं चांगलं होणारच आहे, त्या पाठीमागे आपलं देखील चांगलं होणार आहे. आपण जर कोणाचं वाईट केलं नाही ना तर आपलंही देव कधीच वाईट होऊ देत नाही. म्हणून बाळांनो, विश्वास ठेवा. परमेश्वर आहेत आणि ते रोज आपल्याला मदत करत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, आपल्याला चांगला मार्ग दाखवत आहेत. त्यांचे चमत्कार नेहमी आपल्या जीवनात घडत असतात. फक्त ती बघण्याची ताकद आपल्या डोळ्यांमध्ये नाही. म्हणून जे काही होत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे आणि आपल्या डोळ्यासमोरच होत आहे, फक्त आपल्याला दिसत नाही. कारण ती दिव्य दृष्टी आपल्या डोळ्यांमध्ये नाही. म्हणून बाळांनो, आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त करायची आहे ना तर जीवनात काहीतरी चांगलं काम करा आणि देवाची नियमित सेवा करत राहा. देवाकडून मिळणारं ज्ञान ग्रहण करत राहा. जीवनात तुम्हाला कधीच काही
चुकीची गोष्ट येणार नाही किंवा तुमच्या जीवनात कधीच काही चुकीचं घडणार नाही. विश्वास ठेवा आणि देवाची सेवा करत राहा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.